अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर अखेर तो दिवस आलेला आहे। तर इथे बघा गृहप्रवेश होतोय आणि देवघरातले पूर्ण देव हातात घेऊन आपली कुलदेवी आणि त्याच्यानंतर घरातली जे काही मंडळी असतात सदस्य आपले घरातले ते सगळे जण म्हणजे हे सगळं देवांना आपल्या घर दाखवायचं स्वामींना वगैरे सगळ्यांना। तर सगळ्या घरामध्ये ते कळश वगैरे देव घेऊन फिरायचं मोठ्याने स्वामींचा जय जयकार आपल्या आई साहेबांचा जय जयकार करत पूर्ण घरामध्ये प्रवेश करायचा आणि घर आपलं दाखवायचं। तर आता हे चालू आहे। तर ह्या दिवसाची खूप दिवसांनी आतुरतेने आम्ही वाट बघत होतो। तो दिवस अखेर आलेला आहे आणि मस्त अशी वास्तुशांतीची पूजा त्याच्यानंतर नवचंडी ह्या दोन्ही सेवा अगदी म्हणजे आपण म्हणतो निर्विघ्न पार पडल्या आणि मनासारखी पूजा झालेली आहे। हे जे शास्त्री आहेत ते आपले दिंडोरीचे आहेत म्हणजे दिंडोरीकडनं ते आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या घराची पूजा केलेली आहे। त्याच्यामुळे एकदम केंद्रानुसार वास्तुशांती आणि नवचंडी पूजा झालेली आहे। त्याच्यामुळे खूप खूप म्हणजे असं मनाला छान वाटते। तर बघा इथे मस्त पूजा पण मांडलेली आहे आणि अगोदर वास्तुशांतीची पूजा झाली त्याच्यानंतर नवचंडी झाली। तर असं आम्हाला सकाळी 8 वाजल्यापासून जे पूजा चालू झाली की संध्याकाळी 5 वाजले होते म्हणजे अशी पूर्ण दिवसभर पूजा चाललेली आहे। तर मग आता थोडासा ब्रेक घेतला नाश्त्यासाठी कोणी जेवण केले कोणी द्वार चौकट देवताभ्यो नमः सकल पूजार्थे द्वार चौकट देवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि हरिद्राम कुंकुमं सर्व सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि नमस्कार करा प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि चौकटीवर विनंती करा आमच्या या घराचं संरक्षण करा देवांना गंधाक्षत पुष्पाणि सकल देवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि हरिद्राम एकच देवाला गंधाक्षत पुष्प गंधाक्षत पूर्वचे सकल पूजार्थ गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि हरिद्राम कुंकुमं सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि नमस्कार करा प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि तुलसी देवताभ्यो नमः द्रव्याणि समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि तर आपल्या चॅनलवर 2 दिवस झाले व्हिडिओ नाही आहे। तर तुम्हाला पण कळलंच असेल काय येत नाही आहे कारण आपण किती का प्रयत्न केला तरी नाही ॲडजस्ट होत कारण कामं खूप असतात धावपळ खूप होते आणि त्याच्यात व्हिडिओ करून अपलोड करणं म्हणजे होतच नाही शक्यच नाही आहे ते। त्याच्यामुळे 2 दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही तरी मी प्रयत्न करते शॉर्ट व्हिडिओ टाकायचा काहीतरी तुम्हाला कळावं त्यासाठी। त्याच्यानंतर इथे आता गृहप्रवेश होतोय तर ते आम्हाला सांगताय सगळं समजून आणि एक ना एक गोष्ट त्यांनी आम्हाला समजून सांगितली त्याचा अर्थ सांगितला तर खरंच म्हणजे आपल्याला समजतं आपण नेमकं करतो काय कशासाठी करतोय। तर त्याच्यामुळे आपल्या केंद्रानुसार पूजा झालेली आहे त्याच्यामुळे अजून चांगलं वाटतंय। तर हा व्हिडिओ मी कालचा आहे समजा शुक्रवारी वास्तुशांतीची पूजा सब शुक्रवारी झालेली आहे। त्याच्यानंतर तर इथे आता पूजा चालू झालेली आहे।
तर सर्वप्रथम गणपती बाप्पापासून सुरुवात होते पूजेची. तर त्यांची अगोदर पूजा, अभिषेक पूजा वगैरे. तर ही पूजा सकाळी 8ला आम्ही सुरू केली होती. तर संध्याकाळचे आम्हाला 5 वाजले, कारण पूजा मोठी होती, नवचंडी होती. त्याच्यानंतर हवनयुक्त दुर्गा सप्तशतीचे पाठ होते, त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. हवनयुक्त पाठ वगैरे म्हटल्यावर नुसती वास्तुशांतीची पूजा पटकन होती. पण मस्त झालं एकत्र दोन्हीही पूजा आणि छान झाल्या. कारण नवचंडीसुद्धा घरामध्ये आपण करायला पाहिजे. आपल्या कुलदेवीची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे आणि आपल्या घरामध्ये ती जर केली तर पूर्ण वास्तू आपली पवित्र होते, पूर्ण वास्तूतले दोष निघून जातात आणि आपल्या कुलदेवीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो. त्यासाठी ती सेवासुद्धा म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे, वास्तुशांती सारखीच. तर आमच्या ह्या दोन्ही सेवा किंवा दोन्ही पूजा झाल्या, त्याच्यामुळे म्हणजे अजून भारी वाटते की खरंच म्हणजे आपल्याकडून सेवा झाली, पूजा झाली आणि सगळं व्यवस्थित झालं. सगळं महाराजांचं नियोजन असतं, त्यांना माहिती राहतं काय करायचं, काय करून घ्यायचं आहे, कोणाकडून करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे एक एक गोष्टी येत गेल्या आणि आम्ही त्या करत गेलो. त्याच्यामुळे ते महाराजांचं नियोजन असतं, म्हणजे आपल्या डोक्यात येत नाही. त्या अगोदर म्हणजे आपण पण त्याचा विचार करू शकत नाही, ते महाराज त्याच्या पुढचा विचार आपल्यासाठी करून ठेवतात. फक्त आपण करत राहायचं. त्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ना की विचार जर केला तर त्या गोष्टी बिघडतात. आपण खूप असं करू तसं करू म्हटलं तर त्याच्यापेक्षा जसं गोष्टी पुढे येत जातील तसं करत जर गेलं ना तर खरंच म्हणजे भारी होतं. तसंच महाराजांचं नियोजनसुद्धा खूप भारी होतं. आमच्या घराची पूजा कशी करून घ्यायची, कोणाकडून करून घ्यायची. हो, तर आता ह्या छोट्या छोट्या क्लिप मी शूट केल्या होत्या आणि जसं जमन तसं. तर ही आता सकाळचीच क्लिप आहे समजा. तर देवी त्यांनी तयार केली होती. आईसाहेबांचं जे स्वरूप आहे, साक्षात आईसाहेब दिसत होत्या आणि एकदम मस्त त्यांना रेडी केलं, दागिने वगैरे घालून हे. आणि साडी का नाही ती लावलेली. समयला पण सजवता येतं का? सजवा ना मग. काय लागेल त्याला? साडी, दागिने. त्याला करायला आपण म्हणजे असं ती लावायचीच नाही, साडी घालायची. साडी घालून या अभिषेकालाच आहे काय मांदियारी मुळे आला पुन्हा लग्नाचं आज पुन्हा एक मित्राची हळद आहे, त्याचा जीव तिकडं व्हायला इकडं. म्हणे मग शास्त्री ओळखीचेच निघले आणि म्हणलं हो का. शेखर भाऊची लई इच्छा आहे ना, तर त्यांना सोबत घेऊन जायचे. हो, नितीन भाऊ सोबत 2दा कॉल केला लगेच. तर इथे चालू आहे आता खंडोबाचा टाक घेतलेला आहे, महादेवाची पिंड, आणि त्याचा अभिषेक चालू आहे. म्हणजे आम्ही चौरंगावर जितक्या पूजा मांडलेल्या आहेत तितक्या पूजा करत करत आता ही शेवटची पूजा आहे. तर लगेच 64 योगिनी यंत्रसुद्धा त्याचंसुद्धा पूजा करून मेन दरवाज्यावरती लावून दिलेलं आहे. ते गुरुजींनीच केलं, कारण ते आपल्याला माहिती आहे की ते यंत्र किती महत्त्वाचं असतं आपल्या घराच्या संरक्षणासाठी किंवा घराच्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बरेचसे आहेतच. तर ते पूर्ण पूजा झाल्यावर त्याच्यानंतर चालू झाले ते दुर्गा सप्तशती पाठ हवनयुक्त, आणि मग हे टाकते, पायस टाकते आणि त्याच्यानंतर ते तूप टाकते देवीला हवनामध्ये. आणि बाकीचे सगळे आहेत ते पाठ वाचतात. 14 पाठ पण झाली. मला वाटलं म्हणजे बायका येतात का नाही, ऐनवेळेस कोणाचे काही कामं वगैरे येतात, पण व्यवस्थित असं झालं महाराजांचं होतं आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे. 14 पाठ पण झाली. आणि इकडं माझी आई बसली तर ती मोहरी टाकते हवनामध्ये. तर असं हे हवन चालू आहे. तर हे पूर्ण पाठ झाल्यावर त्याच्यानंतर मग देवीला 11 अलंकार चढवले जातात. तर त्याच्या अगोदर हे पाठ झाली. आता बायका कसं राहतं, घरी जायची घरी वगैरे राहते. पाठ झाल्यावर त्याच्यानंतर पूर्ण बायकांची ओटी भरली मी, त्यांना नाश्ता पाणी त्यांचा केला. त्याच्यानंतर मग आम्ही देवीला 11 अलंकार चढवले, म्हणजे हवनामध्ये टाकली ते.
त्याच्यामध्ये पूर्ण 11 अलंकारामध्ये पूर्ण मणिमंगळसूत्र, जोडवे, देवीला पातळ, ओटी सामाईन, 5 फळं हे असं सगळं देवीला फोनामध्ये टाकलं जातं आणि एकदम मस्त ते ह्या सेवेमध्ये मला ते 11 अलंकाराचं खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे आणि हे मस्त झालं. त्याच्यानंतर पूर्ण पूजा ही पूजा मोठी असल्याने काय होतं खूप जास्त असा उशीर होतो. गरमी वगैरे पण खूप आता ऊन खूप पडते, गरमी पण खूप होती. तर हे कसं हवा हॉलमध्ये कसं मोकळं होतं आणि एकदम असं यायला जायला पण हवा मोकळी होती, त्याच्यामुळे जास्त धूर वगैरे काय असं झालं नाही. एकदम छान अशी पूजा झाली. त्याच्यानंतर इथे परत त्या पूजाकडे आलो आपण रिटर्न. अशा छोट्या क्लिप मी शूट केल्या त्या, कारण शूट करायला आपल्याला दुसरा माणूस नाही, आपणच शूट करायचं, आपणच अपलोड करायचं, कारण आपल्याला त्याची आवड आहे म्हणून. तर इथे परत चालू आपण गणपती बाप्पाच्या पूजापाशी. तर ही गणपती बाप्पाची जी काही पूजा आहे, संकल्प आहे सगळं करताय. आणि ही जी पूजा करताय ना तिथे महिला लागत नाही, पुरुषांनाच लागतं. त्याच्यामुळे मला त्यांनी ती पूजा उठून लावून होते, कशाची मलाच माहिती नाही, पण मग मी उभं राहिल्यावर ते शूट करत होते ते. मग आणि आपल्या ज्या देवीची पूजा करायची हे पित्रांचं काहीतरी आहे वाटतं, हे काही मला सांगता येणार नाही मला, पण हे पित्रांचं आहे. त्याच्यामुळे तिथे फक्त पुरुषांनी करायचं असतं, महिलांनी नसतं करायचं. त्याच्यामुळे मी उठले होते. आणि त्याच्यानंतर आपण ठेवले होते भजनं. पूजा वगैरे सगळं झाल्यावर भजनी मंडळीसुद्धा आली होती आणि एकदम स्वामींचे गाणे, देवीचे गाणे, एकदम असं सगळा गजर घरामध्ये त्या दिवशी झाला होता. सगळं लगेच सगळे जय जयकार घरामध्ये झाले होते. तर यांनी पण मस्त भजनं म्हटले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. जसा होईल तसा छोट्या क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेतच वास्तुपूजेच्या. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.